तर नालासोपाऱ्यामध्ये रिक्षामध्ये अश्लील वर्तन करणाऱ्या महिलांनी चोप दिलाय। नालासोपाऱ्याच्या पूर्व मोरेगाव परिसरातील घटना आहे। संबंधित व्यक्तीला नागरिकांनी तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले। का माहितीये त्यांना बिचारांना त्रास दिला नाही, तुम्हाला त्रास रिक्षा चालू झाली त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि तो चाळे करत असं मला जाणवलं की तो मला हात लावतोय। तर मी त्याला एकदा सांगितलं की तुम्ही काय करताय, तर त्याने तेवढ्यापुरती हात मागे घेतला। त्याच्यानंतर परत त्याने तसंच केलं। तर त्याला बोलली तुमचं काय चाललंय हे तुम्हाला समजत नाही काय। नंतर तो तिकडे सरकला। त्याच्यानंतर परत त्याने मला तसंच हात लावला। तो मला पूर्ण मी स्पष्ट बघितला माझ्या डोळ्याने। माझं म्हणणं आहे की असं कुठल्याही लेडीज बरोबर होऊ नये, बस माझं एवढंच म्हणणं आहे। आता तुमची मागणी काय पोलिसाकडे? आता त्याला शिक्षा व्हावी पुढे, म्हणजे पुढे यांनी असं केलं नाही पाहिजे। तर स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलाबाबत पाचोऱ्यामध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। पाचोरा भडगाव शहरासह ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध आहे। आवाजवी वीज बिलाच्या तक्रारीची दखल घेऊन तातडीनं कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। तर पुण्यातील भोर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली। भाजपच्या महिला नगरसेविकेचा एकेरी उल्लेख केल्यानं गोंधळ झाला। राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारेंकडून एकेरी उल्लेख करण्यात आला। असंसदीय भाषा वापरल्यानं भाजप नगरसेविका आक्रमक झाल्या। सभागृहात नगराध्यक्षांसमोर ठिय्या आणि लेखी माफीची मागणी करण्यात आली। महिला नगरसेविका आमच्या नवीन आहेत, त्यांना जनतेचे प्रश्न मांडण्याची कळकळ आहे। ते जनतेचे प्रश्न मांडत असताना त्यांना एक खाली बस झाला आता अशा पद्धतीचं आणि अपमानास्पद वागणूक इथं दिली आणि अशा पद्धतीने त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला। महिलांविषयीच नाही, आमच्या नगरसेवकांना सुद्धा, इतर सदस्यांना सुद्धा खाली बस रे, आता बस झालं, अशा पद्धतीचं उर्मट उत्तर देऊन मनमानी कारभार चालवण्याचा, रेटण्याचा प्रयत्न इथं चाललाय। तो म्हणजे असंसदीय प्रयत्न आहे। पत्रकारांसाठी असंसदीय भाषा वापरण्यात आली, त्याचाही आम्ही निषेध करतो। तर अंधेरीच्या आरटीओ कार्यालयामध्ये परप्रांतीय ऑटो टॅक्सी चालकांना मराठी धडे देण्यात आले। दररोज 2 सत्रांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते आहे। एक सकाळी आणि एक दुपारी। या उपक्रमाला ऑटो आणि रिक्षा टॅक्सी चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो।